नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. नुकताच दिल्ली येथील झालेल्या भीषण आगीच्या अपघातामध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले, त्याचसोबत अनेक नागरिक हे जखमी झाले. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग, सर्व्हिस हाऊस, गेस्ट हाऊस अशा अनेक आस्थापनांमध्ये फायर ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी माननीय नगरसेवक ॲडव्होकेट कमलाकर दळवी यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याच संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आज आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये आहोत. सर नमस्कार. सर्वप्रथम तर तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये मी स्वागत करतो. दिल्लीमध्ये जी भीषण आगीचा जो अपघात झाला त्यामध्ये अनेक नागरिक हे मृत्युमुखी पडले, अनेक नागरिक जखमी झाले. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक पत्र लिहिलंय. त्या संदर्भात सर थोडी माहिती द्या. मुळात मी कुलाबा आणि फोर्ट ह्या विभागातच कार्यरत जास्त असल्यामुळे मी जवळून काही दुर्घटना पाहिलेल्या आहेत. त्या कुठल्या कारणामुळे होतात याच्यामध्ये महानगरपालिकेचा निग्लिजन्स आपल्याला दृष्टिक्षेपात येतो. दिल्लीत जी दुर्घटना घडली ती इथे होऊ नये त्याकरता मी प्रायोरिक तत्वावर ABCD ह्या वॉर्डामध्ये जास्तीत जास्त जे हॉटेल आस्थापना आहेत, डॉर्मेटरीज आहेत, छोटे मोठे राहण्याच्या सोयी असलेले हॉस्टेल्स आहेत, ह्याच्यावर कुठलीही फायर यंत्रणा तपासली जात नाही. सरसकट हा राजेरोसपणे हा धंदा चाललेला आहे. खास करून मी डॉर्मेटरीवर लक्ष केंद्रित करेन. नुसतं डॉर्मेटरीमुळे आपल्याला हॉटेल्स पाण्याचा प्रश्न सुद्धा, म्हणजे तिथे 24 तास पाणी उपलब्ध राहतात आणि कुलाब्याच्या जनतेला आज पाण्यासाठी मला वाटतं जवळजवळ एक दीड महिन्यापासून पाण्यासाठी तडफडावं लागतं. आज HEने सगळ्यांना ऑर्डर दिलं की तरण तलाव बंद करा, पाणी कटौती करा. पण हे जे डॉर्मेटरी अनधिकृतपणे उघडले आहेत त्याचं पाणी बंद करण्याकरता त्यांनी आदेश दिले का? हे वेस्टेड इंटरेस्ट कोणाचे आहेत, अधिकाऱ्यांचे, हे आपल्याला तपासले पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याच्यावर कारवाई करून फायर यंत्रणा कशी राबवली गेलेली आहे, सेफ्टी फायर यंत्रणा राबवली आहे की नाही, ह्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सर तुम्ही जो पत्रव्यवहार केलाय तो नेमका कधी केलाय आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया काय अजून आपल्याला आली आहे का? मी पत्रव्यवहार जो केलेला आहे हा तुमच्या समोरच आहे. मी आयुक्तांनाही पत्र लिहिलेलं आहे, हे वॉर्डाच्या सहाय्यक आयुक्तांनाही लिहिलेलं आहे. हा पत्रव्यवहार जवळजवळ मी 9 जूनला केलेला आहे. आज 16 जून आहे, 17 जून आहे. इतक्या दिवसांनी त्यांचं उत्तर, त्यांनी दखलही घेतली आहे की नाही मला माहिती नाही. फोनही केलेला नाही की ह्याच्यावरती आमची कारवाई सुरू झाली आहे. अंधेरीमध्ये अशा आस्थापनांवर कारवाई सुरू झालेली आहे. आपल्याकडे अजूनपर्यंत AB वार्डात मी अजून पाहिलेली नाही. मला अजून तिकडनं काही उत्तर आलेलं नाही. त्या बाबतीत मी महापौरांची आता भेट घेणार आहे या विषयाकरता आणि पुढे कारवाई करण्याकरता त्यांना त्यांची मदत घेणार आहोत.